हॅलो फ्रेंड्स, डिफरन्शिएशनच्या या सेशनमध्ये आज आपण शेवटचा टॉपिक शिकणार आहोत. तो म्हणजे हायर ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. हे आपण पाहिलं, डेरिव्हेटिव्ह ऑफ ए फंक्शन इज नथिंग बट चेंज इन इट्स डिपेंडंट व्हेरिएबल विथ रिस्पेक्ट टू इंडिपेंडंट व्हेरिएबल. म्हणजेच आपल्याकडे जर फंक्शन y इज इक्वल टू एफ ऑफ एक्स या स्वरूपात असेल तर आपण त्याचा डेरिव्हेटिव्ह लिहितो dy बाय dx इज इक्वल टू एफ डॅश एक्स इज इक्वल टू वाय डॅश, किंवा यालाच आपण y1 असंही नोटेशन वापरतो. राईट. सो इथं आपण काय केलं, एफ ऑफ एक्सला विथ रिस्पेक्ट टू एक्स एकदा डिफरन्शिएट केलं. राईट. त्याचं फर्स्ट डिफरन्शिएशन म्हणजे dy बाय dx, किंवा त्याला y1 y डॅश एफ डॅश एक्स असे आपण नोट केलं. आता याला जर आपण आणखी एकदा डिफरन्शिएट केलं, लाईक याला परत एकदा डिफरन्शिएट केलं डी बाय डी एक्स ऑफ dy बाय dx, कारण हे जे येणारं जे इक्वेशन आहे इट इज अगेन अ फंक्शन. राईट. हे y इज इक्वल टू एफ ऑफ एक्स आहे, आपण y डॅश इज इक्वल टू एफ डॅश एक्स काढलं, किंवा y1 इज इक्वल टू एफ डॅश एक्स. सो हे जे नवीन इक्वेशन आलं ते परत एक्स मध्येच असणार आहे. मग आपण पुन्हा एकदा जर त्याचा विथ रिस्पेक्ट टू डेरिव्हेटिव्ह घेतला तर तो असा होईल डी वाय डी एक्स ऑफ डी वाय बाय डी एक्स, म्हणजेच डी टू वाय बाय डी एक्स स्क्वेअर, तो राहील एफ डबल डॅश एक्स, किंवा त्यालाच आपण वाय डबल डॅश, किंवा त्यालाच आपण वाय टू असंही लिहू शकतो. राईट. आणखी एकदा जर आपण त्याचा डेरिव्हेटिव्ह घेतला तर डी बाय डी एक्स ऑफ डी टू वाय बाय डी एक्स स्क्वेअर, मग तो काय होईल डी थ्री वाय बाय डी एक्स क्यूब इज इक्वल टू एफ ट्रिपल डॅश एक्स, किंवा वाय ट्रिपल डॅश, किंवा वाय थ्री. सो असंच जर आपण त्याचा एन वेळेस डेरिव्हेटिव्ह घेतला डी बाय डी एक्स ऑफ एफ ऑफ दॅट एन मायनस वन, सो आपण त्याला लिहू शकतो डी एन वाय बाय डी एक्स रेस टू एन, दॅट इज वाय एन. सो दिस इज देन बिकम एनथ डेरिव्हेटिव्ह. राईट. याला आपण एनथ म्हणू. हा होईल आपला सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह, हा होईल थर्ड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह, त्यानंतर पुढे फोर्थ फिफ्थ असं लाईक एनथ ऑर्डर डेरिव्हेटिव्ह पर्यंत आपण जाऊ शकतो. मग आता पहिल्या डेरिव्हेटिव्ह नंतर येणारा प्रत्येक डेरिव्हेटिव्ह काय झाला, हायर ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. सी हा जे डिफरन्शियल कोइफिशियंट आहे आपण डी बाय डी एक्स, आपण इथे डी वाय बाय डी एक्स लिहिले, आणि या ठिकाणी डी टू वाय बाय, या ठिकाणी डी थ्री वाय बाय, या ठिकाणी डी एन वाय बाय लिहिलं. सो डीचा पॉवर आपण वाढत जातोय. दॅट इज नथिंग बट द ऑर्डर ऑफ दॅट डेरिव्हेटिव्ह. मग ही सगळी ओव्हरऑल प्रोसेस आहे, याला म्हणायचं हायर ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. सो आपल्या सिलेबसमध्ये आपल्याला पर्टिक्युलरली सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह काढायचे, म्हणजे जे फंक्शन दिलेलं आहे त्याचा आपल्याला सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह म्हणजे दोनदा डिफरन्शिएट करायचं. ठीक आहे. आणि त्या रिलेटेड प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे. आणि एक शेवटचा टॉपिक जो आहे छोटासा, तो पर्टिक्युलर फंक्शन्समध्ये आपल्याला एनथ डेरिव्हेटिव्ह काढायची, म्हणजे सक्सेसिव्ह डिफरन्शिएशन करून त्याचा एनथ डेरिव्हेटिव्ह आपल्याला काढायला लागणार. ठीक आहे मित्रांनो. हायर ऑर्डर डेरिव्हेटिव्ह इथे देण्याचं कारण तुम्हाला सांगतो. आता जे मुलं मॅथमॅटिक्स घेऊन पुढे इंजिनिअरिंगमध्ये जातात त्यावेळेस इंजिनिअरिंग मॅथमॅटिक्समध्ये त्यांना सुरुवातीला पार्शियल डिफरन्शिएशन नावाचा चॅप्टर असतो मॅथ फर्स्टमध्ये. त्या ठिकाणी हायर ऑर्डर डेरिव्हेटिव्हचं बेसिक माहिती असणं अत्यावश्यक आहे, आणि त्या उद्देशानेच बेसिकली हा डेरिव्हेटिव्ह चॅप्टर तुम्हाला पूर्ण 12वी सायन्समध्ये शिकावा लागतो, की जेणेकरून पुढे तुम्ही डिफरन्शियल इक्वेशन, ॲप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ज अँड हायर ऑर्डर डेरिव्हेटिव्ज शिकू शकता. राईट. सो इट इज व्हेरी सिम्पल. सगळ्या प्रोसिजर त्याच आहेत. ओनली थिंग आपल्याला दिलेल्या फंक्शनचा पहिला एक डेरिव्हेटिव्ह काढून घ्यायचा विथ रेग्युलर आवर व्हॉट एव्हर वी हॅव लर्न टिल टुडे, आणि त्यानंतर पुन्हा आपल्याला ते रिपीट करायचं त्या डेरिव्हेटिव्हच्या फंक्शनवर. तुम्हाला एक एक्झाम्पल घेऊन मी ते समजून सांगतो, म्हणजे ते जास्त चांगल्या प्रकारे समजून. ठीक आहे. मी तुमच्या पुस्तकातलं एक्झाम्पल घेतो. आता तुमच्या पुस्तकात त्यांनी एक्सप्लेनेशनसाठी काही एक्झाम्पल सॉल्व्ह करून दिलेले आहे, आपण त्यातलं काही घेऊ, आणि नंतर एक अनसॉल्व एक्झाम्पल एक्झरसाइजमधले तेही आपण सोडू. लाईक आता मला एक इक्वेशन आहे माझ्याकडे, आणि इन्स्ट्रक्शन काय पहा, फाइंड द सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह ऑफ फॉलोइंग. आता इक्वेशन असं दिले एक्स क्यूब प्लस 7x स्क्वेअर, मी त्याला वाय म्हणतो, वाय इज इक्वल टू एक्स क्यूब प्लस 7x स्क्वेअर मायनस 2x मायनस 9. ठीक आहे. आणि मला इन्स्ट्रक्शन काय दिली, तो फाइंड द सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह ऑफ दिस पर्टिक्युलर फंक्शन. सो लेट अस स्टार्ट द प्रोसिजर. हियर differentiating with respect to x, therefore dy by dx, first derivative काय येईल त्याचा dy by dx is equal to d by dx of this equation x cube
प्लस 7x स्क्वेअर मायनस 2x मायनस 9 विच इज नथिंग बट आता ही टर्म हे पूर्ण पॉलिनॉमियल आहे. प्रत्येक टर्मचा आपण आता डेरिव्हेटिव्ह काढू. x क्यूबचा डेरिव्हेटिव्ह येईल 3x स्क्वेअर प्लस 7x चा डेरिव्हेटिव्ह येईल 7 into 2x that is 14x minus 2. So now this is your dy by dx. आता आपल्याला इन्स्ट्रक्शन काय आहे का फाइंड सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह, राईट, म्हणजे d2y by dx स्क्वेअर. सो देअरफॉर डिफरन्शिएटिंग अगेन आपण असं लिहायचं इथं. तुम्ही ज्यावेळेस न्यूमेरिकल परीक्षेला सॉल्व्ह करतात त्यावेळेस उत्तर कसं पाहिजे, गिवन y is equal to this, here differentiating with respect to x, therefore dy by dx is this, therefore dy by dx final equation you will get. Now differentiating again with respect to x, therefore d by dx of what, dy by dx is equals to d by dx of. तर ऑब्वियस आहे आपण dy by dx चं डिफरन्शिएशन करतोय पुन्हा एकदा, त्यामुळे आपल्याला त्याचंच इक्वेशन घ्यावं लागेल पुढे d by dx च्या. वरच्या इक्वेशनचा आता आपल्याला काही उपयोग नाही, म्हणून इथे लिहा 3x स्क्वेअर प्लस 14x मायनस 2. आता याचा डेरिव्हेटिव्ह आपल्याला हा भाग काय होईल, सरळ सरळ d2y by dx स्क्वेअर, राईट, हा सिम्बॉल आहे त्याचा. आणि पुढे इथे काय होतंय, मग इथे तुमच्या पुढे x इक्वेशन आहे, जसं इथे इक्वेशन होतं तसं इथेच इक्वेशन. त्यामुळे डेरिव्हेटिव्हचा नवीन नियम लागेल का, नाही, जे आहे त्याच नियमाने डेरिव्हेटिव्ह काढायचा. सो d by dx ऑफ 3x स्क्वेअर दॅट इज 3 into 2x that is 6x आणि d by dx of 14x that is plus 14 minus 2 चा डेरिव्हेटिव्ह 0 होईल. सो नाउ दिस इज युअर फायनल आन्सर, राईट, 6x plus 14. याला आणखी एकदा डिफरन्शिएट केलं तर तुमचं थर्ड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह होईल. आणखी एकदा डिफरन्शिएट केलं तर फोर्थ ऑर्डर. सो असं तुम्ही सक्सेसिव्ह डिफरन्शिएशन करू शकता, राईट. सो हे झालं एक एक्झाम्पल. लेट अस सॉल्व फ्यू मोर एक्झाम्पल्स टू फाइंड आउट सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. आपण आणखी एक एक्झाम्पल घेऊ इथे. आता पुस्तकात आणखी एक एक्झाम्पल त्याने बरेच सॉल्व करून दिले आहेत, आणखी एक घेतो. समजा x स्क्वेअर e रेस टू x, y इज इक्वल टू काय दिलेलं आहे आपल्याला, x स्क्वेअर e रेस टू x, ठीक आहे. सो लेट अस सॉल्व इट. सो फर्स्ट dy by dx, फर्स्ट डेरिव्हेटिव्ह काय येईल त्याचा, d by dx ऑफ x स्क्वेअर e रेस टू x. आता हा u v आहे, राईट, तुम्हाला रूल वापरावा लागेल. सो हा येईल x स्क्वेअर इंटू d by dx ऑफ e रेस टू x. तुम्ही डायरेक्टली लिहू शकता, मी जस्ट परत एकदा थोडीशी रिव्हिजन होईल त्याची म्हणून स्टेप्स लिहितो. प्लस e रेस टू x इंटू d by dx ऑफ x स्क्वेअर दॅट इज x स्क्वेअर e रेस टू x प्लस 2x e रेस टू x. हा झाला dy by dx, ठीक आहे. हा फर्स्ट डेरिव्हेटिव्ह झाला त्याचा, जो आपण u v रूलने फाइंड आउट केला. आता आपल्याला सेकंड डेरिव्हेटिव्ह काढायचा म्हणजे याला पुन्हा एकदा डिफरन्शिएट करावं लागेल. सो लेट अस डिफरन्शिएट इट वन्स अगेन. सो देअरफॉर d2y by dx स्क्वेअर इज इक्वल टू d by dx ऑफ x स्क्वेअर e रेस टू x प्लस 2x e रेस टू x. आता दुसऱ्याला डिफरन्शिएट करताना आपल्याला दोन टर्म मिळाले. सो लेट इट बी, त्याला आपण सॉल्व करू. सो पहिल्या टर्मचा डेरिव्हेटिव्ह काय येईल, अगेन इट इज x स्क्वेअर e रेस टू x प्लस 2x e रेस टू x. या टर्मचा डेरिव्हेटिव्ह u आणि v कन्सिडर करून, u इंटू v कन्सिडर करून, प्लस या टर्मचा डेरिव्हेटिव्ह 2x e रेस टू x प्लस 2 e रेस टू x, ठीक आहे. सो दिस इज नाउ युअर फायनल आन्सर. आता याला आणखी सिम्प्लिफाय करू शकता तुम्ही कॉमन वगैरे काढून, ठीक आहे. सो अल्टिमेट आयडिया इज जे इक्वेशन x च्या स्वरूपात मिळेल त्याला पुन्हा एकदा डिफरन्शिएट करत राहायचं. ते मित्रांनो याचा फायदा आपल्याला ह्या d2y अपॉन dx स्क्वेअरचा फायदा आपल्याला डिफरन्शियल इक्वेशन मध्ये भरपूर प्रमाणात होणार आहे, राईट. कारण डिफरन्शियल इक्वेशन हे जनरली आपल्या पुस्तकात जे दिलेले आहेत 12वी सायन्सला, तुम्हाला डिफरन्शियल इक्वेशन तयार करायचे असतात आणि सॉल्व्ह करायचे असतात. तर त्या ठिकाणी तुम्हाला सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह जास्ती करून तिथे न्यूमेरिकल मध्ये बघायला मिळतील, राईट. आणखी एखादं एक्झाम्पल घेऊ. आता पुढे आहे साइन ऑफ लॉग एक्स. आणखी एक एक्झाम्पल आहे y इज इक्वल टू साइन ऑफ लॉग एक्स. सो लेट अस डिफरन्शिएट dy by dx. हे कॉम्पोजिट फंक्शन आहे dy by dx ऑफ साइन ऑफ लॉग एक्स. सो याचा डेरिव्हेटिव्ह येईल साइनचा डेरिव्हेटिव्ह cos ऑफ लॉग एक्स इंटू लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 by x. सो दिस बिकम्स cos of log x divided by x. Now this is your dy by dx. आता d2y by dx तो काय असतो, d2y by dx square, it is nothing but d by dx of dy by dx, right.
आणि dy बाय dx काय काढला तुम्ही दिस इज डी बाय dx ऑफ कॉस ऑफ लॉग x डिवायडेड बाय x. आता इथे u डिवायडेड बाय v चा फॉर्मॅट आला. सो आपल्याला तो रूल वापरावा लागेल. काय आहे तो मग x इंटू डी बाय dx ऑफ कॉस ऑफ लॉग x मायनस cos of log x into derivative of x divided by x square. Let us simplify it. So cos of log x derivative by I x cos derivative minus sin of log x into log x derivative 1 by x minus high x derivative 1 in this is remain as it is divided by x square. So high x cancel होईल. फाइनल आंसर काय राहील माइनस साइन ऑफ लॉग एक्स माइनस कॉस ऑफ लॉग एक्स डिवाइडेड बाय एक्स स्क्वेअर. सो दिस इज युअर फाइनल आंसर. ठीक आहे. सो इन दिस वे यू कॅन फाइंड आउट हायर ऑर्डर डेरिव्हेटिव्ह दॅट इज सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. सो आपल्याला असाइनमेंट मध्ये जनरली सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्हचा जर प्रॉब्लेम परीक्षेला विचारला तर 2 मार्कासाठी विचारतात. एमसीक्यू जरी विचारला तर फायनल आन्सर दिलं जाईल. यू हॅव टू डिसाइड विच इज द राईट ऑप्शन. So procedure is very simple. You have to find out first derivative and then you have to differentiate it again with respect to x or with respect to whatever variable mentioned there, right? So that is how you can find out second order derivative. सगळे नियम सगळं जे काही शिकलेलं आहे डेरिव्हेटिव्हचं वेदर इट इज कॉम्पोजिट फंक्शन वेदर इट इज इम्प्लिसिट फंक्शन ते आपल्याला परत एकदा इथे रियूज करावं लागेल. एक्स्ट्रा काही तिथे नवीन फॉर्म्युला येत नाही. फक्त डिफरन्शिएशन मल्टिपल टाइम करायचं. So आता याचे एक्झाम्पल सॉल्व करण्यापूर्वी लेट अस नाउ अंडरस्टँड दी सक्सेसिव्ह डिफरन्शिएशन दॅट इज nth ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. ठीक आहे. सो याच्यातला शेवटचा जो टॉपिक आहे तो आहे nth ऑर्डर डेरिव्हेटिव्ह किंवा त्याला आपण सक्सेसिव्ह डिफरन्शिएशन असंही म्हणतो. म्हणजे dny बाय dx रेस टू n हा आपल्याला काढायचा आहे. राईट. एक एक्झाम्पल पाहू आपण काय त्याने सॉल्व केलेलं एक एक्झाम्पल देतो मी तुम्हाला समजून सो दॅट यू विल अंडरस्टँड व्हॉट एक्झॅक्टली. आणि मग त्यानंतर आपण याच्यातले स्पेशल काही एक्झाम्पल सोडवणार आहोत. सो सक्सेसिव्ह डिफरन्शिएशनमध्ये त्याने टिपिकल काही प्रॉब्लेम दिलेला आहे. राईट. आता त्या स्टेप्स पहा काय तुमच्या पुस्तकात मेन्शन केलेल्या स्टेप्स मी तुम्हाला वाचून दाखवतो. तो म्हणतो पहिल्या स्टेप्समध्ये सिम्पली फर्स्ट ऑर्डर सेकंड ऑर्डर थर्ड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह पर्यंत तुम्ही उत्तर काढा. त्यानंतर काय चेंजेस होतात ते ऑब्झर्व करा. मित्रांनो इथे स्किल रिक्वायरमेंट फार जास्त आहे. लाईक आपण आत्ता प्रोसिजर केली आपल्याला y इज इक्वल टू समथिंग आहे. आपण त्याचा डेरिव्हेटिव्ह घेतला dy बाय dx मिळाला. परत एकदा डेरिव्हेटिव्ह घेतला d2y बाय dx मिळाला. समजा परत एकदा घेतला d3y बाय dx क्यूब मिळेल. आता 1 2 3 इक्वेशन्स आपल्याकडे तयार होतात. त्या इक्वेशनमध्ये काहीतरी पॅटर्न तयार होईल आणि एक्झॅक्टली तो मॅथमॅटिकल पॅटर्न तुम्हाला ऑब्झर्व करायचा आहे आणि डायरेक्टली dnचा फॉर्म्युला जनरलाइज करायचा आहे. सो ही एक जनरल स्टेप या टाईपचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला होणार. सो याच्यातला जर प्रॉब्लेम परीक्षेला आला तो आणि तो नक्की येणार तो साधारणतः 3 मार्काला येणार. इवन याच्यावर एमसीक्यू जरी आला तरी तो डायरेक्ट आपल्याला आन्सर कुठे देणार ऑप्शनमध्ये देणार. सो आपण प्रोसिजर समजून घेऊया आणि जे काही स्टँडर्ड तुमच्या पुस्तकात दिले ॲटलिस्ट ते जरी समजले तर तुम्हाला ते जे स्टँडर्ड फॉर्मॅट आहे जनरलायझेशनचे ते लक्षात येते. लाईक आपण सगळ्यात सोपा एक्स रेस टू यमचा डेरिव्हेटिव्ह काढू. आपण काय करू एक्स रेस टू यमचा डेरिव्हेटिव्ह काढू. ठीक आहे. आता काय होईल पहा एक्स रेस टू यमचा डेरिव्हेटिव्ह आपल्याकडे फंक्शन काय आहे y इज इक्वल टू एक्स रेस टू यम. इंस्ट्रक्शन काय आहे फाइंड nth ऑर्डर डेरिव्हेटिव्ह ऑफ y इज इक्वल टू एक्स रेस टू यम. सो लेट अस स्टार्ट द प्रोसिजर. हियर dy by dx is equal to m into x raised to m minus 1 which is very simple for us. Now d2y by dx square it is again derivative of this that is m into m minus 1 raised to into x raised to m minus 2. Now d3y by dx cube it is m into m minus 1 into m minus 2 x raised to m minus 3. सो काय पॅटर्न दिसतोय इथे m minus 1 m minus 2 आणि इथला जो ब्रॅकेट आहे तो m minus 3 होतोय. सो याला आपल्याला जनरलाइज करायचंय. सो याचं जनरलायझेशन कसं होतंय पहा. आपण बघितलं m minus 1 m minus 3. सो प्रत्येक वेळेस तो काय करतोय इथलचा जो आकडा आहे तो इथलच्या आकड्यापेक्षा 1 ने कमी आहे. लाईक इथे आपल्याकडे -1 होता इथं काहीच नव्हता.
इथं -2 होता, इथं आपल्याकडे -1 आला, इथं -3, इथं आपल्याकडे -2 आला. आता याला जनरलाइज कसं करता येईल आपल्याला? त्याला जनरलाइज करण्यासाठी आपण n-1 म्हणजे 1 ने कमी धरतो ना तो. सो इथं हा काय आहे? हा m मायनस, मी आता तुम्हाला लिहून दाखवतो. सो हेच मला कसं करता येईल? दॅट इज dny by dx raised to n is equal to m into m-1 m-2 आणि आता x च्या अगोदरचा जो आकडा येणार आहे तो काय असणार आहे? m-n-1 x रेस टू, या ठिकाणी काय येईल आता तो? तिथे n, राईट. त्या ठिकाणी आपल्याला तिथे काय लिहावं लागेल? x रेस टू आपल्याला घ्यावं लागेल m मायनस n, नॉट n. त्या ठिकाणी काय घ्यावं लागेल? x रेस टू m मायनस n, ठीक आहे ना? कारण हा सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह आहे, इथं 2 कॅन्सल, 2 ने मायनस होतोय, थर्ड ऑर्डरला 3 ने, nth ऑर्डरला n ने, ठीक आहे. सो देयरफॉर dny by dx raised to n is equal to m-1 m-2 like m-n plus 1, ठीक आहे. आपण हा ब्रॅकेट खोलला into x raised to m minus n. So this is how you can generalize this. आता त्याच्यात त्याने केसेस तयार केल्यात बरं का. आता याच्यात तरी केसेस काय तयार केलेत पहा. जर m आणि n, m हा 0 पेक्षाही जास्त असेल, राईट. त्यानंतर m हा n पेक्षाही जास्त असेल, आपण nth ऑर्डर डेरिव्हेटिव्ह घेतोय, तर इन दॅट केस यू हॅव टू पुट द व्हॅल्यूज and then you can generalize it as a m factorial x raised to m minus n divided by m minus n factorial. आणि जर m हा n च्या बरोबर असेल तर केस काय तयार होईल? यार केस तयार होईल n factorial x raised to m minus n divided by n minus n, that is n factorial. उत्तर तुमचं येईल n factorial. आता मी त्या केसेस फक्त लिहितो. सी when m is greater than 0 and m is greater than n, so dny upon dx raised to n, so that will become our m factorial x raised to m minus n divided by m minus n factorial, ठीक है. and when m is greater than 0 and m is equal to n, m आणि n कशा असतात? सारखेच असतात. त्या ठिकाणी हा x रेस टू m मायनस n 0 म्हणजे 1 होऊन जाईल आणि इट विल सिम्पली रिमेन n फॅक्टोरियल. तो काय होईल? उत्तर काय येईल तुमचं तिथे? त्या ठिकाणी dy बाय dx dny बाय dx रेस टू n, इट विल बिकम n फॅक्टोरियल. आणि आणखी एक केस दिली, जर m n पेक्षा लहान असेल, राईट. केस थर्ड काय आहे? व्हेन m इज लेस दॅन n, आणि तो m तिन्ही केस मध्ये ग्रेटर दॅन 0 म्हणजे निगेटिव्ह पॉवर घेतला नाही आपण. सो व्हेन m इज लेस दॅन n, dny बाय dx रेस टू n इज इक्वल टू 0 फॅक्टोरियल. आन्सर काय येईल तिथं? 0, ठीक आहे. सो फ्रेंड्स, हे फार महत्वाचं आहे. दिस इज 1, दिस इज सेकंड आउटपुट and this is third output. This is output in general, ठीक आहे. सो केस x रेस टू m चा पहिला डेरिव्हेटिव्ह काढणं, दुसरा डेरिव्हेटिव्ह काढणं तसं फार सोपं आहे. बट व्हेन इट कम्स टू फाइंड आउट nth डेरिव्हेटिव्ह, आपण काय करू शकतो? जनरलायझेशन पर्यंत येतोय आपण, म्हणजे दिस इज पॉसिबल फॉर अस. बट फॉर टू राईट दिस वन यू नीड टू वी मस्ट हॅव एक्स्ट्रा नॉलेज ऑफ सच अ काइंड ऑफ टर्म्स देअर. सो त्यासाठी मी तुम्हाला हे एक्झाम्पल इथे घेतले का आपल्याला मग ते जे 3-4 मार्क आहेत ते, आणि सगळ्यात महत्त्वाचं MCQ. आता इथे MCQ पॉईंट ऑफ व्ह्यूने या गोष्टी महत्त्वाच्या. सो काही ठिकाणी आपण तिथे लक्षात ठेवायचं. माझं असं वैयक्तिक म्हणणं आहे का काही ठिकाणी तुम्ही लक्षात ठेवा जोपर्यंत तुम्हाला ते क्लिअरली समजत नाही, ठीक आहे. सो आय विल ट्राय टू एक्सप्लेन ऑल दीज थिंग्स. फॉर दॅट यू हॅव टू फॉलो सम व्हिडिओज फ्रॉम 11th सायन्स ऑफ मॅथमॅटिक्स, राईट. सो सध्या आपण इथे समजून घेऊ. सो ही जी स्ट्रीम आहे ना पूर्ण, दॅट बिकम्स m फॅक्टोरियल हिअर इन दिस केस बिकॉज m इज ग्रेटर दॅन n. आणि मग बाकी x रेस टू m मायनस n तो तिथे तसाच राहील ना. म्हणजे हे जे एक्सप्रेशन आहे m
m minus 1, m minus 2, like m minus n plus 1. सो ह्या एक्सप्रेशनला आपण कसं लिहितो, m फॅक्टोरियल डिवायडेड बाय m मायनस n फॅक्टोरियल. ठीक आहे, हे फॅक्टोरियल ज्यावेळेस आपण शिकू त्यावेळेस आपल्याला ते लक्षात येईल, म्हणून आपण तो भाग इथं घेतला. ठीक आहे, आता ज्यावेळेस m आणि n सारखे होतात ना, m आणि n ज्यावेळेस सारखे होतात त्यावेळेस हा x चा पॉवर 0 होऊन जातो, राईट. आणि मग जी उरलेली जी स्ट्रीम आहे ती स्ट्रीम फक्त आपण सिम्पली n फॅक्टोरियल म्हणून लिहितो, राईट. म्हणून तिथे उत्तर n फॅक्टोरियल आलं. आणि फायनली ज्यावेळेस m हा n पेक्षा कमी आहे मग आपला हायर ऑर्डर डेरिव्हेटिव्ह काय होतो, त्या ठिकाणी 0 होऊन जातो. लाईक आपण समजा x चा स्क्वेअर घेऊ, राईट. मग x स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2x येईल, फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह, सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह 2 येईल, आणि थर्ड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह जर d3 घेतला आपण, म्हणजे n काय घेतला आपण, m पेक्षा मोठा घेतला, तर त्या ठिकाणी उत्तर काय येतं आपलं 0 येतं. सो दॅट इज वाय दिस ऑप्शन इज देअर, राईट. सो हे समजून घेण्याचा भाग आहे. लेट अस अंडरस्टँड वन मोर एक्झाम्पल. सो extra skill requirement is the generalization should be represented in a proper format. So that we will do with the practice only. ठीक आहे. आणि बोर्डाच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने पुस्तकातलेच एक्झाम्पल करायचे. मी ते म्हणणार नाही पाठ करा, बट यू हॅव टू रिमेंबर द एक्झाम्पल्स. पर्टिक्युलरली स्टँडर्ड धरात ठेवा. आता y इज इक्वल टू लॉग एक्स बघू आपण काय होतंय. ठीक आहे. आता लॉग एक्स आपण जर हायर ऑर्डर डेरिव्हेटिव्ह काढत गेलो तर आपल्याला जनरलायझेशन कसं मिळणार आहे पहा. आपण log x चा पहिला डेरिव्हेटिव्ह घेतला dy by dx, that will become 1 by x. देन दुसरा डेरिव्हेटिव्ह घेतला d2y by dx square, that will become minus 1 by x square. आपण तिसरा डेरिव्हेटिव्ह घेतला d3y by dx cube. आता तो काय होणार आहे, हा x raised to minus 2 आहे. ठीक आहे, त्याला आपण साईडला सोडून देऊ. x raised to minus 2, त्याचा डेरिव्हेटिव्ह काय येईल मग x raised to minus 2 minus 1, आणि हा minus 2 पुढे येईल. सो हा minus 2 divided by x raised to minus 3. ठीक आहे. सो व्हॉट वी कॅन राईट हिअर, याला मी लिहितो minus 1 into 1 by x square. त्यानंतर इथे मी मला काय लिहिता येईल, minus 1 into 2 by x cube. ठीक आहे ना. आपण काय केलं, हा minus 2 ला फक्त असा लिहिला, इथे minus 1 ला त्या स्वरूपात लिहिला. म्हणजे थर्ड ऑर्डर डेरिव्हेटिव्हला सी हे बघा, फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्हला x चा पॉवर 1 आहे, सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्हला x चा पॉवर 2 आहे, थर्ड ऑर्डर डेरिव्हेटिव्हला x चा पॉवर 3. दिस इज वन थिंग. आता आपण ऑब्झर्वेशन करतो, ही एक गोष्ट आपल्याला लक्षात आली. -1 इज ऑलवेज देअर, राईट. आता आपण जर इथं बघितलं तर इथं nth ऑर्डरला इथं 2 झालाय, इथं 2, इथं सेकंड ऑर्डरला इथं 1 आहे, इथं थर्ड ऑर्डरला इथं 2 आहे. समजा इथं फोर्थ ऑर्डर घेतलं इथं 3 येणार. सो लाईक आपण nth ऑर्डर डेरिव्हेटिव्ह लिहायचा प्रयत्न करू. dny by dx raised to n is equal to -1 is there. So here it will be n minus 1 divided by here x raised to n. ठीक आहे. आता हा -1 चा nth पॉवर होणार आहे मित्रांनो, पहा. कारण प्रत्येक वेळेस तो -1 राहील का, कारण नेक्स्ट केस मध्ये, आता आपण ह्याच केस मध्ये जर बघितलं, हा आला -1 by x square. आता आपण हा मायनस साइन आणि हा मायनस साइन प्लस होणार आहे ना. सो तिथे काय होईल, तो -1 raised to 2. ठीक आहे. आता केस जनरलाइज करायची म्हणल्यानंतर आपल्याला -1 ला पॉवर द्यावा लागेल डोक्यावरती. सो -1 चा स्क्वेअर, त्यानंतर 1 चा स्क्वेअर. सो आपल्याला अशा पद्धतीने तिथे लिहावं लागेल. सो या ठिकाणी -1 चा हा -1 आला, हा -1 स्क्वेअर झाला, हा -1 रेस्ट टू n -1 आला. ठीक आहे. सो आता याचं जनरलाइज स्वरूप पहा मित्रांनो काय होतं. याचं जनरलाइज स्वरूप काय होईल, हा हे स्वरूप जनरलाइज कसं करता येईल आपल्याला, dny by dx raised to n इज इक्वल टू, आपण त्याला फॅक्टोरियल स्वरूपात लिहिणार आहे, राईट. तर त्याला फॅक्टोरियल स्वरूपात कसं लिहिता येईल, -1 raised to n -1 into n -1 factorial divided by x raised to 1. So here it should be n -1 factorial. कारण
प्रत्येक वेळेस 1 2 3 लाईक ते इन्क्रीज होत जाणार आहे. आता हा झाला त्याचा nth डेरिव्हेटिव्ह. लॉगॅरिथमचा टर्मचा हा काय झाला nth डेरिव्हेटिव्ह. ठीक आहे. So this is how you have to solve the problem on higher order derivative. So you have to identify, you have to observe the things, right? So I will do for you. मी त्याच्यात काही हिंट्स तयार करतो तुमच्यासाठी. त्या हिंट्स कशा आयडेंटिफाय करायच्या. पण आता एक चॅप्टरचा शेवटचा भाग आहे म्हणून तुम्हाला एक्सप्लेन करणं भाग आहे. आणि फार काय अवघड नाही आहे. ओनली थिंग वी नीड टू डू सम प्रॅक्टिस हिअर, राईट? सो ती प्रॅक्टिस आपण करूया. आता let us solve some problem from exercise on higher order derivatives. ठीक आहे. आता तुमची जी एक्सरसाइज आहे पुढची ती एक्सरसाइज नंबर आय थिंक इट इज लास्ट एक्सरसाइज दॅट इज 1.5. आपल्या टोटल 5 एक्सरसाइज आहेत. गेल्या 4 एक्सरसाइज मधून आपण थोडे थोडे प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेत. सो इन्स्ट्रक्शन मध्ये पहिला प्रॉब्लेम आहे फाइंड द सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. त्यानंतर फाइंड d2y/dx, देन शो दॅट, असे काही प्रॉब्लेम आहेत. आपण एक एक करून घेऊ. तर फाइंड सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह ऑफ एक एक्झाम्पल घेतो मी. समजा आता याच्यात टोटल 6 एक्झाम्पल आहेत. सो मी त्यातलं एक एक्झाम्पल घेतो x³ log x. ठीक आहे. y इज इक्वल टू x³ log x. आपल्याला फाइंड आउट करायचं आहे d2y/dx. सो स्टार्ट डिफरेंशिएशन. सो देयरफॉर dy/dx इज इक्वल टू d/dx of x³ log x, that is x³ into d/dx of log x plus log x into d/dx of x³. ठीक आहे. आता ही स्टेप्स तुम्ही लिहायलाच पाहिजे असं काही नाही. तुम्ही डायरेक्टली लिहू शकता इथं, पण ज्याला थोडंसं जड जात आहे त्याने स्टेप वाईज चला. सो इट विल बिकम x³ into 1/x plus 3x² log x, right? So finally it is x² plus 3x² log x. आता हा झाला फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह and therefore d2y/dx² is equals to d/dx of this x² plus 3x² log x, so which is 2x plus, आता हा इथे परत 3 into हा काय x plus 2x log x. मी डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह लिहिला त्याचा. सो फायनली 2x plus 3x plus 6x log x. So it is 5x plus 6x log x. So you can always write x into bracket 5 plus 6 log x. So this is your second order derivative. ठीक आहे. या पद्धतीने तुम्ही एक्झाम्पल सॉल्व्ह करू शकता. सो एमसीक्यू पॉईंट ऑफ व्ह्यूने तिथे लक्षात ठेवा. आता आपल्याला पॅरामेट्रिक फंक्शन मध्ये सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह काढायचा, विच इज क्वाइट इम्पॉर्टंट पार्ट, राईट? ठीक आहे. नीट समजून घ्या. आता इन्स्ट्रक्शन तीच आहे, फाइंड सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह ऑफ फॉलोइंग फंक्शन. ठीक आहे. आपल्याला एक फंक्शन दिलं जाईल आणि आपल्याला त्याचा सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे. आता आपल्याला दिलेलं फंक्शन त्याने कसं आहे, पॅरामेट्रिक फंक्शन आहे. मी एक एक्झाम्पल घेतो. x इज इक्वल टू लेट अस से 280², y इज इक्वल टू 480. x is equal to 280², y is equal to 480. Our target is to find d2y/dx² at, त्याने किंमत दिलेली आहे थीटा इज इक्वल टू, ठीक आहे. आता इथं t इज इक्वल टू, ठीक आहे, मी टाकतोय माझ्या वाल्याने at t इज इक्वल टू 2. लेट अस से थोड्या वेळात आता. ठीक आहे. सो दिस इज पॅरामेट्रिक फंक्शन. सो वी नो हाऊ टू सॉल्व पॅरामेट्रिक फंक्शन. अगोदर फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह काढून घ्यायचा, जसं आपण पॅरामेट्रिक फंक्शन मध्ये काढला एक्झॅक्टली त्याच मेथडने. सो हिअर इट विल बी dx/dt. याचा डेरिव्हेटिव्ह काय येईल 480 अँड या ठिकाणी dy/dt किती होईल, dy/dt तो येईल 4a. ठीक आहे. देयरफॉर dy/dx इज इक्वल टू काय येणार आहे, dy/dt डिवायडेड बाय dx/dt. सो इट इज काय यायला पाहिजे, तो dy/dt किती आहे 4a डिवायडेड बाय dx/dt 480. सो इट इज 1/t, राईट? काय आला आपला dy/dx आलाय आपला 1/t. आता आपलं टार्गेट आहे टू फाइंड आउट d2y/dx².
So let us differentiate this function with respect to x. Therefore d2y by dx square is equal to d by dx of t. आता मित्रांनो आपण तिकडे d2y by dx स्क्वेअर करून घेतलं, इथं d by dx च्या समोर t आला आणि आपल्याला डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे विथ रिस्पेक्ट टू x. सो काय करावं लागेल, याला आपल्याला असं लिहावं लागेल, मग दिस विल बिकम d by dt ऑफ t इंटू dx अपॉन dt. आपण याला डिफरन्शिएट करू विथ रिस्पेक्ट टू t आणि तो जो ऍडजस्टमेंट आहे ती काय केली आपण, मग dt बाय dx. ठीक आहे ना, हा इथं dx चा dt केला आणि इथं dt घेतला, राईट. dt बाय dx म्हणजे जी ट्रीटमेंट आपण इम्प्लिसिट फंक्शन मध्ये y ला दिली होती, वी हॅव कन्सिडर्ड इट ॲज अ कंपोजिट फंक्शन. एक्झॅक्टली t ला तसं कन्सिडर केलं म्हणून dt बाय dx तिथे ऍड झाला. ठीक आहे, आता याचा डेरिव्हेटिव्ह काय येईल 1 आणि dt बाय dx काय येईल, मग आता हा उलटा करायचा फक्त, dt बाय dx. सो इट इज 1 बाय 480. So final answer is 1 by 480. Now at t is equal to 2. तो काय येणार आहे 1 by 8a. This is our final answer. ठीक आहे. सो पॅरामेट्रिक फंक्शन मध्ये dy by dx काढल्यानंतर आपलं येणारं आन्सर हे इन टर्म्स ऑफ पॅरामीटर असतं आणि त्यावेळेस परत एकदा त्याला आपण विथ रिस्पेक्ट टू x ज्यावेळेस डिफरन्शिएट करायचा प्रयत्न करतो त्यावेळेस होतं काय, आपल्याकडे व्हेरिएबल असतं पॅरामीटर आणि आपल्याला डेरिव्हेटिव्ह घ्यायचा असतो विथ रिस्पेक्ट टू x. मग अशा वेळेस त्याला विथ रिस्पेक्ट टू पॅरामीटर डिफरन्शिएट करायचं आणि पुढे आपण इथं dt घेतला किंवा d थिटा घेतला तर तो त्या हिशोबाने d थिटा अपॉन dx किंवा dt अपॉन dx करून घ्यायचा आणि तो कुठेतरी आपण काढलेला असतो ती किंमत फक्त तिथे टाकून द्यायची. ठीक आहे. सो आपण आणखी एक एक्झाम्पल घेऊ, पॅरामेट्रिकच आणखी एक घेऊ, सो दॅट हा टॉपिक इथेच क्लिअर होईल. ठीक आहे. आता एक्सरसाइज मध्ये आणखी एक एक्झाम्पल पाहू आपण पॅरामीटरचं काय दिलेलं आहे. समजा x इज इक्वल टू साइन थिटा आणि y इज इक्वल टू साइन क्यूब थिटा दिले. x इज इक्वल टू साइन थिटा दिलेलं आहे आपल्याला, x इज इक्वल टू दिलाय साइन थिटा, y इज इक्वल टू दिलाय साइन क्यूब थिटा आणि आपल्याला ॲट थिटा इज इक्वल टू पाय बाय 2 फाइंड काय करायचंय, फाइंड d2y बाय dx स्क्वेअर. ठीक आहे, ही झाली आपली इन्स्ट्रक्शन. सो this is parametric function. Here dx upon d theta तो काय येईल, sin theta चा डेरिव्हेटिव्ह cos theta and dy upon d theta याचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू थीटा घ्यायचा तो काय येईल 3 sin स्क्वेअर थीटा, कारण हा कंपोजिट फंक्शन आहे, sin क्यूब आहे म्हणून 3 sin स्क्वेअर थीटा मल्टिप्लाइड बाय sin थीटा चा डेरिव्हेटिव्ह काय आहे cos थीटा. ठीक आहे. सो आपल्याकडे dx बाय d थीटा आला, dy by d theta आला. Now dy by dx तो काय असतो dy by d theta divided by dx by d theta. ठीक आहे, पॅरामेट्रिक फंक्शनची डेफिनेशन. सो देअरफॉर इट इज 3 sin स्क्वेअर थीटा into cos theta divided by cos theta. So finally you have dy by dx is equal to इथे कॅन्सल होईल 3 sin स्क्वेअर थीटा. ठीक आहे, हा झाला फर्स्ट डेरिव्हेटिव्ह. नाउ वी हॅव टू फाइंड आउट सेकंड डेरिव्हेटिव्ह. सो देअरफॉर d2y by dx square is equal to d by dx of 3 sin square theta. ठीक आहे ना, d2y by dx square is nothing but d by dx of dy by dx म्हणजेच याचा डबल डेरिव्हेटिव्ह म्हणजे 3 sin square theta चा परत एकदा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा. आता आपल्याला इथे पंचायत आली, आपल्याकडे dx आहे, तिथे व्हेरिएबल थीटा आहे. So we can write this as a 3 into d by d theta. मी काय केला x चा d theta केला, dx चा काय केला d theta, पुढं टर्म लिहून टाकली sin स्क्वेअर थीटा. आता मी ही ऍडजस्टमेंट अशी रिकव्हर करतो d theta by dx. ठीक आहे, म्हणजे माझा d theta जरी मी कॅन्सल केला तर d by dx तसाच राहतो. सी दिस इज द मेथड, नॉट ऍडजस्टमेंट ऍक्च्युअली. सो आता याचं उत्तर लिहू आपण. म्हणजे काय येणार, साइन स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह काय 2 sin स्क्वेअर थीटा cos स्क्वेअर 2 sin थीटा cos थीटा म्हणजे साइन ऑफ 2 थीटा डबल अँगल. सो साइन ऑफ 2 थीटा इनटू आता d थीटा बाय dx काय आला आपला dx अपॉन d थीटा cos आहे म्हणून d थीटा बाय dx किती 1 बाय cos थीटा. ठीक आहे. सो आपण जर याला डिस्टर्ब नसतं केलं म्हणजे
याला जर आपण उत्तर डायरेक्ट डबल अँगल फॉर्म्युला नसता वापरला हे कसं आलं असतं मग 3 इंटू हा काय येईल ते 2 साइन थिटा इंटू कॉस थिटा, ठीक आहे, आणि हा इंटू 1 बाय कॉस थिटा. सिम्प्लिफिकेशनला सोपं जाईल, कॉस थिटा कॅन्सल, सो इट इज 6 साइन थिटा. So finally we have d2y by dx square is equal to 6 sin theta. So d2y by dx square is 6 sin theta. This is our general answer. But we have to find theta at pi by 2. So it is 6 into sin pi by 2 and therefore answer is 6. Right? So final answer काय 6. MCQ विचारला तर तो तसा शोधायचा. सो आता हा प्रॉब्लेम आहे हायर ऑर्डर डेरिव्हेटिव्हचा. टू फाइंड आउट d2y by dx स्क्वेअर. हायर ऑर्डर डेरिव्हेटिव्ह कसा काढायचा त्यासाठी ही ऍडजस्टमेंट इथं फायनली काढली पाहिजे, पण तत्पूर्वी आपल्याला डेरिव्हेटिव्ह काढता आला पाहिजे पॅरामेट्रिक फंक्शनचा. सो स्किल रिक्वायरमेंट इज क्वाईट हाय ॲज कम्पेअर टू अर्लियर एक्झाम्पल, त्यामुळं याला थोडंसं वेटेज जास्त राहील. सो एनिवे तुम्ही स्टेप बाय स्टेप जेवढे टॉपिक आहेत डेरिव्हेटिव्हचे ते जर केले तर ह्या टाईपचे एक्झाम्पल इझिली सॉल्व्ह होतील. राईट. आता आणखी सो मी प्रत्येक एक्झरसाइज मधल्या प्रत्येक प्रश्नातला एक एक घेतोय. आता आपण पॅरामेट्रिकचे 2 बघितले, त्याच्या अगोदरच्या प्रश्नात फक्त डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करायचा होता. आता आपण बघू नेक्स्ट क्वेश्चन मध्ये त्यांनी शो दॅट प्रूव्ह दॅटचं विचारलेलं आहे. एकूण 4 प्रश्न आहेत. आपण तिसऱ्या प्रश्नात आहे. आता समजा x इज इक्वल टू 80 स्क्वेअर, y इज इक्वल टू 280. प्रश्न काय आहे? x इज इक्वल टू 80 स्क्वेअर, y इज इक्वल टू 280. Then show that काय करायचं आपल्याला xy d2y बाय dx स्क्वेअर प्लस a इज इक्वल टू 0. थोडक्यात आपल्याला हे डिफरन्शियल इक्वेशनच तयार करायला सांगितलं असं समजा. असे प्रॉब्लेम फिक्स येतात परीक्षेला. आता आपण काय केलं? सिन्स x इज इक्वल टू 80 स्क्वेअर, therefore dx upon dt is equal to 280, y is equal to 280, therefore dy upon dt is equals to 2a. ठीक आहे, आपण सरळ सरळ दिलेले पॅरामेट्रिक फंक्शनचे डेरिव्हेटिव्ह काढून घेतले. नाव dy by dx is equal to dy by dt divided by dx by dt. ठीक आहे, हे किमती आपण टाकून देऊ. सो 2a upon 280 therefore it is 1 by t and d2y by dx square is equal to d by dx of dy by dx, that is d by dx of 1 by t which is d by dt of 1 by t multiplied by dt by dx. ठीक आहे मित्रांनो, इथेच इक्वेशन तयार करायचं आहे. म्हणजेच काय ना -1 बाय टी स्क्वेअर इंटू डी टी बाय डी एक्स किती आलेला आहे आपला dx बाय dt आपला 280 म्हणून dt बाय dx काय येईल? सो 1 बाय 280. राईट. सो लेट अस नाउ टेक दिस टू फॉर्म दिस इक्वेशन. राईट. सो देयरफॉर d2y बाय dx स्क्वेअर is equal to minus 1 by 280 cube. Right? तो किती आला? minus 1 by 280 cube. से आता आपल्याला या इक्वेशनला तयार करायचं आहे. सो लेट अस लुक ॲट दिस इक्वेशन. वी हॅव d2y by dx square, पण त्याला मल्टिप्लाय dxy. सो लेट अस मल्टिप्लाय बोथ साइड ऑन by xy. So xy d2y by dx square is equal to किती लिहिलं? -1 by 280 cube into xy. आता ह्या साईडला आपल्याला व्हॅल्यू पुट करून टाकावं लागेल. राईट. सो 1 by 280 cube x ची व्हॅल्यू किती आहे? 80 स्क्वेअर, y ची व्हॅल्यू किती आहे? 280. सो हा t स्क्वेअर आणि t क्यूब होईल. या t क्यूबला खाऊन टाकेल. हा एक a इथं कॅन्सल होईल, 2 कॅन्सल होईल, इथं राहील फक्त -a. and therefore finally xy d2y by dx square plus a is equal to 0. ठीक आहे. सो शेवटचं जे शो दॅटचा पार्ट असतो तो आणायसाठी यू नीड टू ऑब्झर्व
अँड यू हॅव टू डू सर्टेन ॲडजस्टमेंट द्या. तो प्रॅक्टिसने होऊन जातो. तुम्हाला एक्झॅक्टली काय करायचं ते तिथं क्लिक होतं, समजतं. ठीक आहे. सो हे झालं त्याच्यातला शो दॅटचा प्रॉब्लेम. सो देर आर सो मेनी. आता त्याच्यात हायर ऑर्डर डेरिव्हेटिव्ह म्हणजे सक्सेसिव्ह डेरिव्हेशनचे बी काही न्यूमेरिकल दिलेले आहेत त्यांनी. सो आपण याचं एक सेशन वाढवूया हायर ऑर्डर डेरिव्हेटिव्हचं, सो दॅट वी कॅन सॉल्व मोर प्रॉब्लेम. सो नेक्स्ट सेशनमध्ये विल सॉल्व मोर प्रॉब्लेम ऑन हायर ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. दॅट विल बी अवर लास्ट सेशन. अँड देन एका लेक्चरमध्ये डेरिव्हेटिव्ह माझा घेण्याचा प्लॅन आहे, तो एक आपण पूर्ण करू. ठीक आहे.